भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अज्ञान लक्षण भाग 16. असमचित्त व व्यभिचारी भक्ती. ओव्या आहेत 804 ते 810. अज्ञानी मनुष्य स्त्रीमध्ये कसा आसक्त होऊन राहतो त्याचं वर्णन केल्यावर ज्ञानदेव आता अज्ञानी मनुष्याचं चित्त असम कसं असतं व त्याची व्यभिचारिणी भक्ती कशी असते त्याचे वर्णन करत आहेत. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी लाटांची येरझारी आंदोळे जेवी. आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने झोके खात असते, तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिय सवे तळवटू घे. त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो. ऐसेनी जयाचे चित्ती वैषम्य साम्याची वोखती, पाहे तो महामती अज्ञानगा. याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात अप्रिय वस्तू प्राप्तीने दुःख व प्रिय वस्तूच्या प्राप्तीने सुख यांची चिंता असते तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती, धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी. आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते ती कशी तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे. ना तरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी, राहाटे जारेसी जावया लागी. अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवऱ्याच्या अंतःकरणात शिरून वागते, तैसी माते किरीटी भजती ग पाऊटी, करोनी जो दिठी विशोसूये. अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो म्हणजे जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो, आणि भजिन नलिया सवे तो विषो जरी न पावे, तरी सांडी म्हणे आघवे टवाळहे. आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो. नित्यम समचित्तत्वम हे ज्ञानी मनुष्याचं लक्षण आहे. ज्ञानी मनुष्य समचित्त असतो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत त्याच्या चित्ताची समता ढळत नाही. सुख दुःख, मान अपमान, निंदास्तुती वगैरे सर्व प्रसंगी तो शांत असतो. सुख मान किंवा स्तुतीनं तो अति आनंदून जात नाही किंवा दुःख अपमान निंदा यामुळे खचून जात नाही. याच्या उलट अज्ञानी मनुष्याची स्थिती असते. प्रत्येक गोष्ट त्याला आपल्या मनासारखीच व्हायला हवी असते. अगदी लहानशी मनाविरुद्ध झालेली गोष्ट सुद्धा तो सहन करू शकत नाही. मनासारखे घडले की तो अति आनंदून जातो. आपल्यासारखा कोणी भाग्यवान नाही याचा त्याला अभिमान होतो. किंबहुना आपण अशा प्रकारचे प्रयत्न केले म्हणूनच आपल्याला हे यश मिळालं आहे असा त्याचा भाव असतो. त्यामुळे तो अहंकारयुक्त गर्विष्ठ होतो. ज्ञानदेवाने त्यासाठी खवळलेल्या समुद्रातील होडीचा दृष्टांत वापरलेला आहे. समुद्र खवळला असला की त्यामध्ये जोरदार लाटा उठत असतात. त्यात एखादी जर मोकळी नाव असेल तर लाटांच्या तडाख्यात सापडल्यामुळं जोर जोरात हेलकावे खात राहते. एकदा या बाजूला तर नंतर दुसऱ्या बाजूला, अखेरीस ती भरकटते. तशीच स्थिती अज्ञानी मनुष्याची असते. सुख दुःखांच्या तडाख्यात तो इकडून तिकडे हेलकावे खात राहतो. अप्रिय गोष्ट प्राप्त झाली की त्याला अत्यंतिक दुःख होतं. जीवनही नकोसं वाटतं. दुःखाच्या भरात तो ईश्वरालाही नावे ठेवण्यास कमी करत नाही. पण सुख प्राप्त झाले की लगेच याचे पारडे वर जाते. असा असमचित्त असलेला मनुष्य हा अज्ञानी मनुष्य आहे. अज्ञानी मनुष्याचं चित्त कसं विषम असतं ते 3 ओव्यात सांगितल्यावर ज्ञानदेव अज्ञानी मनुष्याची भक्ती व्यभिचारिणी कशी असते त्याचं वर्णन करतात. भगवंतांनी अव्यभिचारिणी भक्ती हे ज्ञानी मनुष्याचं लक्षण सांगितलं होतं. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती. अर्थातच अज्ञानी मनुष्य एकनिष्ठ नसतो. ज्ञानदेव सांगतात की त्याची भक्ती सकाम असते. त्याची दृष्टी विषयांवर असते. विषय मिळवण्यासाठी तो काहीही करत असतो. कोणत्या देवाच्या भक्तीने जर विषय मिळणार असेल तर तो त्या देवाकडे धाव घेतो. त्यासाठी त्यांनी ढोंगी बाबा आणि जारिणीचे दृष्टांत दिलेले आहेत. ढोंगी बाबा वैराग्याचा सोंग आणतो ते धनाच्या हेतून.
किंवा व्यभिचारिणी स्त्री नवऱ्याच्या अगदी मनासारखं वागत असल्याचे दर्शवत असते, पण त्यामागे हेतू असतो तो आपल्याबद्दल त्याला संशय येऊ नये हा. अज्ञानी मनुष्याची भक्ती सुद्धा अशीच असते. ढोंगी बाबाप्रमाणे विषय मिळवणे हा त्याचा अंतस्थ हेतू असतो व जारिणीने जसे आपण पतिव्रता असल्याचं मिरवावं त्याप्रमाणे हा आपण जगात भक्त असल्याचं दाखवत असतो. विषय प्राप्तीसाठी तो ईश्वर भजनाची पायरी करतो असं ज्ञानदेव सांगतात. पायरीचा उपयोग फक्त वर चढण्यासाठी, तेथे मनुष्य काही थांबून राहत नाही. तसेच अज्ञानी मनुष्य ईश्वर भजनाशी थांबून राहत नाही. आपल्याला त्या भजनाद्वारे विषय मिळाले की तो ती पायरी सोडून देतो आणि नवीन पायरीच्या शोधात राहतो. आणि यदा कदाचित विषय प्राप्ती झाली नाही की ईश्वर खोटा आहे, त्याचं भजन खोटं आहे असं म्हणायलाही कमी करत नाही. विषय प्राप्तीसाठी तो रोज कशी नवीन नवीन देवांची भक्ती करतो त्याचं सागर संगीत वर्णन ज्ञानदेव करतात. तो भाग आपण उद्या पाहू.